एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात। अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान घडली घटना। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 30 मिनिटांपूर्वी अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे। विमानाचा बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अपघात झालाय। विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक होते असंही सांगितलं जातंय। आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। यामध्ये काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाल्याचे समजतंय। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी धुराचे लोट पसरले आहेत। यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे। या विमानामध्ये अजित पवार प्रवास करत होते याची पुष्टी करण्यात आली आहे। पवार कुटुंबाकडून अपघाताची माहिती घेतली जात आहे। अपघाताच्या ठिकाणी पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहे। विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाने पेट घेतला अशी माहिती समोर आली आहे। हा अपघात अतिशय भीषण होता अशी माहिती आहे। परिसरातील नागरिक अपघात स्थळी दाखल झालेत। विमानाचे अवशेष आजूबाजूला पडल्याचं दिसून येत आहे। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। अजित पवारांसह एकूण 6 जण होते। विमान लँड होताना नेमकं काय घडलं आणि विमानाने कसा पेट घेतला याबाबतची माहिती समोर आलेली नाही। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीला रवाना होणार आहेत। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या शरद पवारांच्या निवासस्थानी एकत्र आहेत। या विमानात प्रवास करणाऱ्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। 9 ते 9:15 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। तर DGCAने दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांसोबत 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय।